वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी एकेका वर्गाला आपलंसं करून घेण्याचा प्रयत्न केला आहे। या नव्या राजकीय समीकरणामध्ये त्यांना आदिवासी हा समाज सुद्धा आपल्याला निवडणुकीच्या निकालांमध्ये काही मतं मिळवून देऊ शकतो आणि आपल्या उमेदवारांना जिंकण्याची आशा निर्माण करून देऊ शकतो असं त्यांना वाटायला लागलेलं आहे। म्हणून विदर्भात प्रकाश आंबेडकरांनी या आदिवासी समाजासोबत सुद्धा वेगवेगळ्या बैठका घेतल्या गेल्या आणि या समाजासोबत एक नवी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे असं स्वतःच सांगितलेलं आहे। नमस्कार, मी मनोज भोयर, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या अगोदर पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बौद्ध समाजाला पुन्हा एकदा आंबेडकरांनी हाक दिलेली आहे। बौद्ध समाजाच्या वेगवेगळ्या संघटना, कामगार संघटना, सामाजिक संघटना, या संघटनांसोबत सातत्यानं त्यांनी नव्या पद्धतीनं संवाद सुरू केलाय। ज्या समाजातले आंबेडकर आहेत त्या समाजाला सुद्धा पुन्हा एकदा आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून केलेला आहेच। पण आता त्यांनी स्वतःच विदर्भात सांगितलं की यासोबतच आदिवासी समाजाला आपल्या सोबत घेण्याचा प्रयत्न सुद्धा या निवडणुकीच्या निमित्तानं ते करतायत आणि मुळात आदिवासी समाजातल्या होतकरू राजकीय आकांक्षा असलेल्या तरुणांना ते तिकीट देतील आणि त्यांना केवळ आरक्षित असलेल्या जागांवरून मतदारसंघातनं त्यांना निवडणुकीत उभं न करता त्यांना ओपन कॅटेगरीतनं ज्या जागा त्यांच्या समाजासाठी नाहीत किंवा जे मतदारसंघ त्यांच्यासाठी आरक्षित नाही अशा सुद्धा मतदारसंघातनं त्यांना निवडणुकीसाठी उभं केलं जाणार आहे। हे सांगत असताना त्यांनी हे आवर्जून सांगितलं आणि हे वास्तव सुद्धा आहे की मुस्लिम समाजातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी या विधानसभेच्या निवडणुकीत संधी दिलेली आहे। हे सगळं करत असताना एक वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकरांनी सातत्यानं सुरू केलाय आणि त्यातल्या या नव्या सगळ्या राजकीय घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात। आंबेडकर महाविकास आघाडीसोबत तर लोकसभेसारखी त्यांची अजिबात बोलली नाही। कुठेही 1% संवाद सुद्धा महाविकास आघाडीचे नेते आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात नाही। जे निकाल महाविकास आघाडीसाठी लोकसभेच्या निवडणुकीत लागले त्यावरून हे लक्षात येतं आणि त्यांना पुरता अंदाज आला की आता आपल्याला आंबेडकरांची गरज नाही, साध्या संवादाची सुद्धा गरज नाही। त्यामुळे आंबेडकर हे महाविकास आघाडीच्या जागा वाटपातल्या बोलणीतनं कधीच बाहेर पडलेले आहे। कारण आंबेडकर त्यांच्या विरोधात उभे राहून सुद्धा, म्हणजे वंचित उभी राहून सुद्धा त्यांना काहीही फरक पडला नाही। आंबेडकरांना यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत जनतेनं नाकारलेलं आहे अशी त्यांनी समजूत करून घेतलेली आहे। पण अशा प्रकारची समजूत विधानसभेच्या निवडणुकीसाठी सुद्धा त्यांनी करून घेणं हे त्यांना घातक ठरू शकतं। याचं कारण असं आहे की आंबेडकरांनी धनगर समाजाच्या संदर्भात सुद्धा कायम सकारात्मक भूमिका घेतली। मुस्लिम समाजाला त्यांचा अजिबात तिटकारा नाही। काही काळापुरती आंबेडकरांना दूर सारलं जाऊ शकतं, पण त्यांच्या सोशल इंजिनिअरिंगचे जे प्रयोग महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षात झालेले आहे त्याचे त्यांच्या पक्षासाठी किमान कोणी जिंकून आला नसला तरी एक चांगले परिणाम, चांगल्या मतांची टक्केवारी त्यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या पदरात पाडून घेतलेली आणि अर्थात मतांची टक्केवारी 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण लोकसभेत पाहिली आणि विधानसभेत पाहिली आणि त्याचा त्यांना फायदाही झाला। हे मान्य करावं लागेल की 2024च्या निवडणुकीत त्यांना या सर्वच समाजाच्या लोकांनी त्यांना नाकारलं, त्यांची मतांची टक्केवारी खाली आली। यातून आंबेडकरांनी नवीन राजकीय समीकरण मांडायला सुरुवात केली। आधी धनगर, मुस्लिम, बौद्ध समाज या समाजाच्या अंतर प्रेरणेला फुंकर घालण्याचं काम आंबेडकरांनी पूर्वी जे केलं होतं त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने ते आताही करू पाहतायत आणि मग या समाजाला असं वाटतं की आपल्यासाठी लढणारा, आपल्यासाठी बोलणारा, आपल्याला राजकीय प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करणारा हा महाराष्ट्रातला एकमेव नेता आहे। म्हणून तो कार्यकर्ता, तो समाज आंबेडकरांच्या पाठीमागे जातो सुद्धा।
म्हणून आंबेडकरांचा फॅक्टर हा अजिबात विधानसभेच्या निवडणुकीत दुर्लक्षित करून चालणार नाही। याचं महत्वाचं कारण म्हणजे हरियाणाचे आताच लागलेले निकाल। जाट विरुद्ध ओबीसी आणि इतर समाजांना एकत्र करण्याचा जो आटोकाट प्रयत्न केला आणि त्यातून त्यांनी पुन्हा तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केलेली आहे, करतीलच आता, पण सत्ता त्यांचीच येणार आहे हेही निश्चित झालेलं आहे। हे का झालं हे जर काँग्रेसने त्यावेळी समजून घेतलं असतं तर कदाचित आता जो निकाल आपल्या हातात आलाय तो लागला नसता। असो, हरियाणाच्या निकालामुळे त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचं संपूर्ण विश्लेषण काँग्रेसला करावं लागतंय, ते त्यांनी केलं नाही तर त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत फटका बसू शकतो। याचं कारण असं की महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विधानसभेच्या निवडणुकीत खूप वेगवेगळे फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतील। भाजपची नेमकी रणनीती काय आहे, जे त्यांना करायचं आहे ते किती शांततेनं अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं ते करत असतात हे आपल्याला हरियाणाच्या निवडणुकीत दिसून आलं। आणि महाराष्ट्रात सुद्धा मराठा समाजाच्या मतांनी फायदा झाला, शरद पवारांचा फटका बसला महायुतीला, हे त्यांना मान्य आहे। पण मग जर मराठा समाजाची मतं आपल्याला मिळत नसेल तर मग आपण ओबीसी समाजाची मतं जी त्यांना भाजपला आधीच पडत होती ती मिळत होती, त्यात कुठेही विभाजन होऊ नये याच्यासाठी त्यांचा प्रयत्न जोरदार सुरू आहे। म्हणून त्यांच्या पक्षाचे नेते भूपेंद्र यादव यांनी वेगवेगळ्या समाजातल्या छोट्या छोट्या घटकांशी बैठका सुरू केल्या, संवाद सुरू केले। केवळ एक नेता त्यांचं काम करत नाही, त्यांचं बहु नेत्यांचं म्हणजे जबाबदारीचं वाटप अनेक नेत्यांमध्ये झालेलं आहे। बहुनेतृत्व त्यांनी ही संकल्पना मांडली आणि त्या दृष्टिकोनातून वेगवेगळे नेते खालच्या स्तरावर सातत्यानं काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे त्याचा फायदा निश्चितपणे विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना होऊ शकतो। मग हा समाज जर लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि महायुतीच्या जवळ आलेला आहे तर मग त्याला टिकून ठेवण्याचं काम सुद्धा हे महाविकास आघाडीला करावं लागणार आहे। आणि जर ते करू शकले नाही, आंबेडकरांचं आव्हान असून सुद्धा, म्हणून आंबेडकरांवर चर्चा करत असताना त्यांच्या सगळ्या राजकारणाचं विश्लेषण करत असताना मध्येच हरियाणाचा निकाल, महायुती आणि महाविकास आघाडीचे काही संदर्भ द्यावे लागले। ते यासाठी की महाविकास आघाडीसमोर भाजप शिंदे गट म्हणजे शिवसेना आणि अजित पवार गटाचं आव्हान आहेच, पण त्या व्यतिरिक्त प्रकाश आंबेडकरांचं सुद्धा आव्हान राहणार आहे। तिसऱ्या आघाडीनं पण आपली मोड बांधलेली आहे, ज्या संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी हे तीन महत्वाचे राज्यातले नेते आहेत। आणि बच्चू कडू यांच्या ताकदीला सुद्धा आपल्याला नाकारून चालणार नाही। असे वेगवेगळे फॅक्टर जर एकत्र झाले तर विधानसभेच्या निवडणुकीतली जी मार्जिन असते, विजयाचं जे गणित असतं किंवा मतदारसंघातलं जे विजयी उमेदवारांचं मताधिक्य असतं ते अत्यंत कमी असतं। आणि ते जर आपण लक्षात घेतलं हरियाणाच्या निकालाच्या प्रमाणे, कारण तिथे सुद्धा 1000, 2000, 5000च्या मतांनीच काँग्रेसचे उमेदवार हे हरलेले आहेत 12-13 मतदारसंघामध्ये। जर मग असं असेल तर काँग्रेसला आणि महाविकास आघाडीतल्या बाकी पक्षांना सुद्धा खूप काळजी घ्यावी लागणार आहे। शरद पवार किती काळजी घेतात, किती सांभाळून बोलतात, किती शांत राहून केवळ पक्ष संघटनेवर भर देत आहेत, इतकी इच्छुकांची गर्दी असून सुद्धा त्यातून तावून सुलाखून ते उमेदवार आपले रिंगणात उभे करणार आहेत, ते शांत आहेत। पण महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस वर्सेस उद्धव ठाकरे असं वातावरण अलीकडच्या काळामध्ये जे पाहायला मिळालंय, कधी मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात, कधी संजय राऊत वर्सेस नाना पटोले, हे सुद्धा आपल्याला या निवडणुकीच्या निमित्तानं, जागा वाटपाच्या निमित्तानं एकमेकांच्या विरोधात बोलतात, एकमेकांना इशारे देतात, समज देतात। हे काही चित्र त्यांच्यासाठी चांगलं नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांनी वेगवेगळ्या जातसमूहांना एकत्र करण्याचं काम जे सुरू केलेलं आहे त्यावर सुद्धा महाविकास आघाडीला लक्ष द्यावं लागणार आहे। एक माणूस एकदा हरला म्हणजे पुन्हा तो काही विजयी होणारच नाही, पुन्हा त्या समाजाची मतं आंबेडकरांना वंचितला मिळणार नाही असं समजून चालायचं काहीच काम नाही। कारण दुसऱ्या यादीमध्ये ज्या मुस्लिम समाजाच्या उमेदवारांना त्यांनी संधी दिली ती पाहता जी मुस्लिम आणि दलित मतांची जी टक्केवारी महाविकास आघाडीच्या एकूण टक्केवारीमध्ये आपल्याला वाढलेली दिसली आणि म्हणून त्यांचे उमेदवार निवडून आले, त्यातही फाटाफूट होऊ शकते हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून मुस्लिम दलित उमेदवारांना यावेळी जर संधी दिली तर त्या मतांमध्ये पण बिखरा होऊ शकतं, होट ऑफ डिस्ट्रीब्युशन होऊ शकतं, होट कटवा म्हणून सुद्धा ते उमेदवार त्या मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सुद्धा
जड जाऊ शकतात, त्यांना सुद्धा नुकसान पोहोचू शकतात, हेही लक्षात घेतलं पाहिजे. धनगर समाजाचा मुद्दा आहे, मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंबेडकर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मनोज जरांगे यांच्या सोबत होते, पण नंतर ओबीसी आरक्षणामधनच मराठा समाजाचं आरक्षण दिलं पाहिजे, जी आग्रही आणि टोकाची भूमिका यांनी मनोज जरांगे यांनी घेतल्यानंतर मात्र आंबेडकर आणि मनोज जरांगे यांच्यात सुद्धा वाद निर्माण झाले. पण दोघी एकमेकांना जाहीररित्या काही बोलत नाही किंवा ते असे दोन नेते एकत्र एका मैदानात एकमेकांसमोर उभे ठाकले नसले तरी ओबीसी संवाद यात्रा आंबेडकरांनी घेतली, त्यानंतर बौद्ध समाजाला पुन्हा एकदा हात दिली, साथ घातली. धनगर समाजाबद्दल ते आपुलकी बाळगूनच आहे. आता आदिवासी समाजाला सुद्धा त्यांनी आपलंसं करून घेण्याचा प्रयत्न केला. कदाचित आंबेडकरांच्या तिसऱ्या यादीमध्ये आदिवासी समाजातल्या अनेक उमेदवारांना नवी संधी निर्माण करून दिली जाईल आणि त्याचा फायदा कसा होईल याची पूर्ण ते काळजी घेतील. त्यामुळे आंबेडकरांचं काम, त्यांच्या संघटनेचं, पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं काम अशा पद्धतीनं सुरू झालेलं आहे. आणि वंचित कुठल्याही निवडणुकीमध्ये हरली किंवा लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्यावर नामुष्कीची वेळ आली तरी सुद्धा वंचितचे कट्टर कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत. म्हणजे एक गोष्ट अत्यंत त्यांच्या संघटनेत वाईट आहे की कुणी त्यांच्या विरोधात बोलला, कोणी पत्रकार असो तर ते समजूत करून घेतात की आमच्या विरोधात मुद्दामून अजेंडा राबून हा किंवा कुठल्या वर्तमानपत्राचा माध्यमाचा पत्रकार हा अजेंडा घेऊन त्यांच्या विरोधात बोलतोय. कोणी सामाजिक कार्यकर्ता असेल, लेखक असेल, प्रज्ञादया पवार यांचं उदाहरण घेऊन त्यांना अत्यंत खालच्या पातळीवर विचित्र पद्धतीनं सुद्धा ट्रोल करतायत. मी या निमित्तानं आंबेडकरांना विनंती करेन किंवा आवाहन करेन की हे तुम्ही टाळलं पाहिजे, कारण ही काही तुमची संस्कृती अजिबात नाही आणि ती शोभत सुद्धा नाही. यापासून जितकं दूर राहण्याचा प्रयत्न असेल, विचारांची लढाई विचारांशी असली पाहिजे, मुद्द्याची लढाई गुद्द्यावर अजिबात येऊ नये आणि शिव्या, शाप आणि शिव्यांची लाखोली वाहण्यापर्यंत अजिबात येऊ नये याची काळजी आंबेडकरांनी घेतली पाहिजे. कारण आंबेडकरांना सुद्धा एक उमेदवार लोकसभेत जिंकून आणता येत नसला तरी सुद्धा त्यांच्याबद्दल आपुलकी असणारे, त्यांच्या नेतृत्वाबद्दल नवी आशा असणारे सुद्धा कार्यकर्ते, पदाधिकारी राज्यात काही प्रमाणात आहे. पण अर्थात त्यांचं राजकारण पाहता त्यांच्यावरती वेगवेगळी टीका होत असते आणि तेही त्या टीकेला सामोरे जाण्याचा कधी प्रयत्न करतात किंवा खचून न जाता वेगवेगळ्या पद्धतीचे सोशल इंजिनिअरिंगचे प्रयोग ते सातत्यानं करत असतात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल न्यूज चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही ते सबस्क्राईब करा. या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर बटन दाबा, म्हणजे तुम्हाला या चॅनलचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. तुम्हा प्रेक्षकांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार.